भर में लोगों की अमवात का एक अहम सबब दिल की बीमारियों में मुब्तला होना होता है। हिंदुस्तान में सालाना 6 करोड़ से ज़ायद लोग दिल की बीमारियों में मुब्तला होते हैं। दिल की बीमारियों के बारे में लोगों में बेदारी की कमी पाई जाती है। यही वजह है कि हर साल 29 सितंबर को वर्ल्ड हार्ट डे के तौर पर मनाया जाता है। ये एक दिन इस वजह से भी अहमियत का हामिल होता है कि इसकी मुनासिबत से तिब्बी माहिर लोगों से गुफ्तगू करते हैं। अस्पतालों में अलग अलग प्रोग्राम लेकर दिल की बीमारियों के असबाब, उसकी तशखीस का तरीक़ेकार और उसके अलग अलग मरहल में इख्तियार किए जाने वाले इलाज के तरीक़ों के बारे में मालूमात दी जाती है। इसके अलावा दिल की बीमारियों से बचने के लिए एक आम इंसान को किन किन एहतियाती तदाबीर को इख्तियार करना चाहिए, खाने पीने में किन बातों का ख्याल रखना चाहिए, ये और इस तरह की दीगर अहम बातें लोगों को बताई जाती है। नांदेड़ में अबुदय हॉस्पिटल के डायरेक्टर डॉक्टर संतोष शिरडकर ने वर्ल्ड हार्ट डे की मुनासिबत से वन चैनल से खुसूसी बात की और अपने ख्यालात का इजहार किया। नांदेड़ में अबुदय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल में दिल की बीमारियों का मुकम्मल इलाज किया जाता है। यहाँ तमाम जदीद आलात और मशीनों की मदद से एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी और बाईपास सर्जरी की जाती है। अस्पताल में मरीजों के लिए तमाम सहूलियात मुहैया की गई है। वर्ल्ड हार्ट डे के मौके पर क्या कहना है डॉक्टर संतोष ए शिरडकर का, आइए देखते हैं। नमस्कार, मी डॉक्टर संतोष शिरडकर. मी अभ्युदय लाईफ केअर हॉस्पिटल नांदेड या ठिकाणी कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. माझी तुम्हाला ओळख आधीपासून आहेच आहे, कारण मागच्या 7-8 वर्षापासून मी आणि आमची कार्डिओलॉजी टीम ही आम्ही मागच्या 8 वर्षापासून रेग्युलर अविरत सेवा या माध्यमातून देतच आहोत. त्याचाच एक पुढचा भाग म्हणून ह्या नवीन हॉस्पिटलची म्हणजे अभ्युदय लाईफ केअरची हॉस्पिटलची निर्मिती झाली, ज्याच्यामध्ये कार्डिओलॉजीसोबतच म्हणजे हृदयरोग तज्ज्ञासोबतच बाकीच्या पण सुपर स्पेशालिटींना आम्ही अटॅच केलं, जेणेकरून सर्व पेशंटला एकाच हॉस्पिटलमध्ये एकाच रूफखाली आपल्याला ह्या सगळ्या सुपर स्पेशालिटीजचा सेवा देता येईल, ज्यामध्ये कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी, गॅस्ट्रोएंटरोलॉजी, चेस्ट मेडिसिन ह्या सर्व आणि तत्सम ब्रँचेसला आम्ही इन्क्लूड केलं, एकत्र केलं आणि हे हॉस्पिटल सुरू केलं आहे. ह्यालाही जवळपास आता 2 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या हॉस्पिटलचा तुमच्याकडून जो आम्हाला मिळणारा प्रतिसाद आहे, तसेच तुमच्या शुभेच्छामुळे, तुमच्या आशीर्वादामुळे हॉस्पिटलची वाटचाल खूप चांगल्या पद्धतीनं प्रगतीपथावर चालू आहे. त्याच एक तुमच्या शुभेच्छांचा आणि आशीर्वादाचा कृतज्ञतेचा एक भाग म्हणून आम्ही हा एक नवीन उपक्रम राबवत आहोत. आमच्या सेवेचाच तो एक पुढचा टप्पा असं तुम्ही समजू शकता, की ज्याच्यामध्ये आम्ही पेशंटला वेगवेगळ्या आजारांसंबंधी त्या पर्टिक्युलर स्पेशालिटीच्या संबंधीच्या आजारासंबंधी आम्ही जनजागृती करत आहोत. 29 तारखेला जागतिक हृदय दिन आहे. त्याच्या अनुषंगाने, त्याच्या निमित्ताने आपल्याशी ह्या संबंधी, या हृदयरोगाच्या संबंधी काही चर्चा करण्याचा आमचा मानस खूप दिवसापासून होता आणि तो या निमित्ताने पूर्ण होत आहे, याचा मला खूप आनंद होत आहे. तर मित्रांनो, आपल्याला हृदयरोग ह्या संबंधी आपल्याला बऱ्यापैकी जुजबी माहिती आहे, कारण आपले बरेचसे नातेवाईक, आपले मित्रमंडळी, आपल्या आजूबाजूचे लोक, तसेच वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे न्यूजपेपर असेल, प्रिंट मीडिया असेल किंवा सोशल मीडिया असेल, TV वर असेल, अशा बऱ्याच ठिकाणी आपण हृदयरोगासंबंधी काही ना काही प्रमाणात ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, परंतु ते फार सुपरफिशियल असतं, ते फार जुजबी असतं आणि आपल्याला त्याची म्हणावी तशी एकत्ररित्या शास्त्रीय माहिती म्हणजे हृदयरोग म्हणजे काय, हृदयरोग का होतो, त्याची लक्षणं काय, त्याची निदान कसं होतं, त्याची उपचार पद्धती काय आहे आणि तो कुठल्या पद्धतीने आपल्याला प्रिव्हेंट करता येतो, त्याचा प्रतिबंध कसा करता येतो, ह्याची एक इत्थंभूत सायंटिफिक माहिती, शास्त्रीय माहिती आपल्याला नसते एकाच ठिकाणी मिळाली अशी. म्हणून आम्हाला असं वाटलं की ह्या इतक्या महत्त्वाच्या रोगासंबंधी सर्वच जनतेला एक प्रकारचा मोनोलॉग किंवा एक संवाद करण्याचा आमचा विचार होता आणि ह्या जागतिक हृदयरोगाच्या निमित्ताने तो एक चांगला आपल्याला एक निमित्त मिळालेला आहे त्या दृष्टीने. तर आज आपण ह्या सर्वच गोष्टीवर विस्तृत चर्चा, विस्तृत उहापोह करणार आहोत. मित्रांनो, हृदयरोग म्हणजे हा एक फार ब्रॉड टर्म झाली, एक फार मोठा शब्द झाला. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे आजार असतात. हृदयरोगाची सुरुवात म्हणजे जसे लहान मुलांना होणारे, जन्मतः होणारे आजार, तसेच थोडंसं मोठं झाल्यानंतर झडपांचे होणारे आजार आपल्या देशामध्ये, पर्टिक्युलरली आपल्या देशामध्ये संधिवातामुळे हृदयाच्या झडपांवर परिणाम होतो आणि त्यामुळे हृदयरोग होतो. तर ह्याचं प्रमाण आपल्या देशामध्ये लहान मुलांमध्ये म्हणजे वयाच्या 5 वर्षापासून ते 15व्या वर्षापर्यंत ह्या वयामध्ये ह्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. म्हणजे जगामध्ये आफ्रिका आणि
आशिया यामध्ये जर विचार केला आपण तर भारतामध्ये ह्या ठिकाणी सर्वात जास्त रुग्ण आहेत आणि त्यातही भारतामध्ये याचे सर्वाधिक रुग्ण आहेत. याचंही खूप बर्डन आपल्या देशामध्ये आहे. तिसरा प्रकार असतो की हृदयाचे स्नायू कमजोर असण्याचा, जे की जन्मतः कमजोर असू शकतात किंवा कुठल्या वेगवेगळ्या कारणाने ते कमजोर असू शकतात. आणि चौथा महत्त्वाचा प्रकार ज्याच्याबद्दल आपण आज विस्तृत चर्चा करणार आहोत तो म्हणजे करोनरी आर्टरी डिसीज, म्हणजे हृदयांच्या धमन्यामध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठून जो आजार होतो, ज्याच्यामुळे रक्तपुरवठा हृदयाला होणारा रक्तपुरवठा हा खंडित होतो अंशतः किंवा पूर्णतः. आणि त्यामुळे जो रोग होतो तर त्या रोगाच्या संबंधित, म्हणजे ज्याला आपण करोनरी आर्टरी डिसीज असं म्हणतो इंग्रजीमध्ये, आणि आपल्या याच्यामध्ये हृदयविकार ढोबळमानाने जे आपण म्हणतो मराठीमध्ये, तर त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आता ही आपण चर्चा एक 4-5 क्रायटेरियाच्या अनुषंगाने करणार आहोत की बाबा हृदयरोग म्हणजे काय, हृदयरोगाचं आपल्या देशामध्ये जगामध्ये त्याचं प्रमाण किती लोक या रोगामुळे मृत्युमुखी पडतात दरवर्षी, हा रोग होण्याची कारणं काय आहेत, कोणते त्याचे रिस्क फॅक्टर आहेत, त्याची काय लक्षणं आहेत, त्याची निदान पद्धती काय आहे, त्याचं डायग्नोसिस कसं होतं, त्याची उपचार पद्धती काय आहे, आणि हा रोग कुठल्या पद्धतीने आपण प्रतिबंधित करू शकतो, कुठल्या पद्धतीने आपण त्याला थांबवू शकतो. तर ह्या सर्व गोष्टींचा आपण आता विचार करणार आहोत. तर मित्रांनो, हृदयरोग म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यामध्ये साधारण हळूहळू प्रमाणामध्ये चरबीचं प्रमाण वाढणे. आता तुम्हाला हे ऐकून धक्काच बसेल की ही जी प्रोसेस असते, म्हणजे हृदयाच्या धमन्यांमध्ये रक्तपुरवठा हळूहळू चरबीचं प्रमाण वाढणं, ही प्रोसेस वयाच्या 2ऱ्या वर्षापासून चालू होते. म्हणजे हे आपण कुठंच ऐकलेलं नसतं किंवा बघितलेलं नसतं, परंतु हे सत्य आहे. आपल्याला असं वाटतं की हृदयरोग हा थोडासा 40 नंतर 50 नंतर 60 नंतर होणारा आजार आहे, असं अजिबात नाही. ही जी मूळ प्रोसेस आहे हृदयाच्या धमन्यांमध्ये चरबीचं प्रमाण जमा होण्याची, ही वयाच्या 2ऱ्या वर्षापासून चालू होते. जेव्हा हे आपल्या पूर्ण रक्तवाहिन्या बनतात हृदयाच्या आणि पूर्ण शरीरातल्या, मेंदूच्या, हृदयाच्या किंवा बाकीच्या पण, तर त्याच्यामध्ये सेकंड इयरपासून वयाच्या 2ऱ्या वर्षापासून हे चरबीचं प्रमाण हळूहळू वाढायला लागतं. परंतु यामध्ये फरक काय असतो की चरबीचं प्रमाण या वयामध्ये वाढणारं चरबीचं प्रमाण हे हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या बाहेरच्या बाजूनं असतं, आणि जे पॅथॉलॉजिकल प्रमाण आहे, म्हणजे जे रोगाचं प्रमाण आहे, त्याच्यामध्ये काय होतं की हे चरबीचं प्रमाण हे हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आतल्या बाजूनं वाढायला लागतं. हे आतल्या बाजूनं वाढणं हे आपण धोकादायक समजतो. बाहेरच्या बाजूनं वाढणं हा सुद्धा त्या आजाराचाच एक प्रकार आहे, परंतु त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यावर रक्ताच्या प्रमाणावर फरक पडत नाही, म्हणून त्याचा आपल्याला त्रास होत नाही, त्याची लक्षणं काही होत नाहीत, म्हणून ते आपल्याला कळत नाही. परंतु जेव्हा हेच प्रमाण, जेव्हा हृदयाच्या बाहेरून वाढणारं चरबीचं प्रमाण हे जेव्हा हृदयाच्या आतल्या बाजून वाढायला लागतं, तेव्हा मात्र हृदयाच्या आतल्या बाजूला हे प्रमाण वाढल्यामुळे तो जो होणारा हृदयाचा रक्तपुरवठा तो हळूहळू कमी व्हायला लागतो. आणि मग आपल्याला एका विशिष्ट लेवलनंतर, म्हणजे समजा 60% असेल, 70% असेल, हा जेव्हा हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा एरिया कमी होतो, तेव्हा मग आपण असं म्हणू शकतो की आता त्यांना त्रास सुरू झालेला आहे, आणि त्या पर्टिक्युलर सिच्युएशनला पेशंटला त्रास सुरू होतो. म्हणजे याचा अर्थ असा की जेव्हा पेशंटला त्रास सुरू होतो, जेव्हा पेशंटला लक्षणं येतात, तेव्हा तो आजार बऱ्यापैकी पुढे गेलेला असतो. हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आता हे आपण हृदयरोगाबद्दल एवढं विस्तृताने विचार करायचं कारण काय आहे? कारण आज मी तिला पूर्ण जगभरामध्ये हृदयरोगाने मृत्युमुखी पडणाऱ्यांचं एकूण मृत्युमुखी पडणाऱ्याच्या प्रमाणाच्या 25% लोक, म्हणजे ही फार मोठी फिगर आहे, 100रातले 25 लोक हे केवळ हृदयरोगाने मृत्युमुखी पडतात. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे दर 4 लोकांमधून एका व्यक्तीचा मृत्यू हा हृदयरोगामुळे होतो. तर ह्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर यातली सिरियसनेस, यातली ग्रॅव्हिटी आपल्या लक्षात येते की आपल्याला ह्याचं खरोखरच ज्ञान असणं, काही प्रमाणात तरी शास्त्रीय ज्ञान असणं आवश्यक आहे प्रत्येकाला आपल्यापैकी. तर आता ह्याचं प्रमाणाचा जर विचार, जसं मी सांगितलं की 25% लोक ह्यामुळे मृत्युमुखी पडतात. आणि जर आपण ओव्हरऑल किती लोकांना हृदयरोग आहे असा जर विचार केला तर एकट्या भारतामध्ये जवळपास 17 लाख ते 20 लाख लोक हे मृत्युमुखी पडतात एकट्या भारतामध्ये. आणि जगामध्ये जर याचं प्रमाण बघितलं तर जवळपास 1.5 ते 2 कोटी लोक दरवर्षी या रोगाने आजारी पडतात. आजाराचं प्रमाण म्हणजे किती लोकांना हा आजार आहे असा जर विचार केला तर भारतामध्ये जवळपास 5.5 ते 6 कोटी लोकांना हा आजार आहे. म्हणजे ही खूप मोठी फिगर आहे. जर आपण भारताची पॉप्युलेशन 130 कोटीचा जर विचार केला तर त्यातले 5.5 कोटी लोकांना हृदयरोगाचा विचार आहे, हृदयरोग झालेला आहे, किंवा त्यामुळे काही लोकांचा मृत्यू झालेला आहे, ज्याचं प्रमाण मी जर सांगितलं की साधारण 20 लाख लोक दरवर्षी मृत्युमुखी पडतात. आणि ह्यामध्ये नवीन पेशंटची दरवर्षी भर पडतेच आहे, आणि त्याचंही पर्सेंटेज खूप जास्त आहे. म्हणजे ज्या
पर्सेंटेजने हे प्रमाण वाढते, म्हणजे केवळ काही फिक्स पॉप्युलेशनच वाढते असं नाही, तर दरवर्षी त्या पॉप्युलेशनचं प्रमाण पण वाढतं आहे. म्हणजे आपण ज्याला इपिडेमिक म्हणतो, की एक खूप जास्त प्रमाणामध्ये फार कमी काळामध्ये खूप जास्त प्रमाणात रुग्ण ॲड होणं, ज्याला आपण इपिडेमिक म्हणतो, तर तशा पद्धतीलाच आपण म्हणजे भारतामध्ये त्याचं इपिडेमिक आलं आहे असं म्हणू शकतो. ठीक आहे. भारतामध्ये जसा भारत देश स्वतंत्र झाला 1947 नंतर आणि जसजशा आपल्या आरोग्य सुविधा वाढत गेल्या तसतसं आपलं इन्फेक्शियस डिसिजेसचं प्रमाण कमी होत गेलं. म्हणजे मलेरिया असेल, निमोनिया असेल किंवा बाकीचे संडासने होणारे मृत्यू जे असतील, कॉलरा असेल, तर हे जे इन्फेक्शियस डिसिजेस होते, जंतूमुळे होणारे आजार, तर त्याचं प्रमाण खूप ड्रास्टिकली कमी झालं. वेगवेगळे अँटीबायोटिक असतील, आपल्या लोकांचा अवेअरनेस असेल, शासनाने वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत ह्याच्यावर बऱ्याच प्रमाणामध्ये आज ते कंट्रोल केलेलं आहे. परंतु हा भाग, पॉझिटिव्ह भाग जर आपण एका बाजूला ठेवला तर दुसरा त्याचा जशी आपली लाईफस्टाईल बदलली, म्हणजे जसं इंडस्ट्रियलायझेशन झालं, उद्योगीकरण झालं, लोकांची आपली नवीन अर्थव्यवस्था आली, त्यामुळे नोकऱ्या वाढल्या, लोकांकडे पैसा खेळू लागला, तर त्यामुळे त्याचा एक त्याच नाण्याची दुसरी बाजू अशी झाली की आपण थोडेसे आळशी व्हायला लागलो. आपण थोडेसे जे खाण्यापिण्याच्या आपल्या सवयी बदलल्या, आपल्या आळशीपणा वाढला, आपल्या विचार करण्याच्या पद्धती बदलल्या, त्याच्यामुळे आपला स्ट्रेस वाढला आणि म्हणून आपण इनडायरेक्टली कळत नकळत आपण ह्या नॉन कम्युनिकेबल डिसीजेस ज्याला म्हणतो, म्हणजे जे एकमेकांकडे पसरत नाहीत, हे त्या व्यक्तीपर्यंत सीमित असतात, परंतु त्याचं प्रमाण मग आपल्या भारत देशामध्ये वाढायला लागलं. त्यातलाच हृदयरोग हा एक भाग आहे. मग ते हृदयरोग असेल, डायबिटीस असेल, हायपरटेन्शन असेल, म्हणजे उच्च रक्तदाब असेल, शुगर असेल, साखरेचा आजार असेल, कोलेस्ट्रॉल असेल, तर ही लठ्ठपणा असेल, तर ह्या दुसऱ्या याला आपण इंग्रजीमध्ये नॉन कम्युनिकेबल डिसीज असं म्हणतो. त्या दुसऱ्या आजारांचं प्रमाण मात्र त्याच प्रमाणात वाढायला लागलं. आणि हे आजार हे बाकीचे इन्फेक्शियस डिसीजसारखे 4-8 दिवसाचे औषध घेतलं, 10 दिवसाचं औषध घेतलं आणि पूर्णतः गेले असं होत नाही. हे आजार होताना लवकर होतात, परंतु हे आजारावर कंट्रोल करायला आणि हा आजार न होऊ द्यायला किंवा आजार घालवायला खूप प्रयत्न करावे लागतात, खूप व्यापक प्रमाणावर हे सगळं करावं लागतं आणि ह्याच्यावर मात करायला वेळ पण खूप लागतो. हा दिवसांचा किंवा महिन्यांचा नाही, तर हा काही वर्षांचा हा लढा असतो. म्हणूनच आपल्याला हृदयरोग ह्या विषयावर आपण इतकं व्यापकपणे चर्चा करणार आहोत. तर आता भारतामध्ये जर जगाचा जर विचार केला तर साधारण भारतामध्ये जर 5.5-6 कोटी लोक जर ह्या आजाराने ग्रसित असतील, तर जगभरामध्ये साधारण 50 ते 60 कोटी लोक ह्या आजाराने ग्रस्त आहेत. जर जगाची पॉप्युलेशन आपण 7 अब्ज कोटी पकडली तर त्यातले 50% लोक केवळ हृदयरोगाने आजारी आहेत. म्हणजे विचार करा, आपलं किती मोठं बर्डन जगावर आहे. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये हे एवढं मोठं 5.5-6 कोटी या आजाराचं बर्डन जर आपण बघितलं तर ती फार मोठी गोष्ट आहे. आपल्या GDPचा एक फार मोठा भाग तिकडे त्याच्या औषधासाठी आणि बाकीच्या ट्रीटमेंटसाठी खर्च होतो, जो की आपल्या बाकीच्या गोष्टींसाठी खर्च व्हायला पाहिजे. म्हणूनच आपण ह्या गोष्टीला समजून घेतलं पाहिजे. आता दुसरा जो भाग आहे, आता आपण हृदय विकार म्हणजे काय तर याबद्दल बघितलं की हृदयाच्या धमन्यांमध्ये हळूहळू ब्लॉकेजेस होणं, ते हृदयाची रक्तवाहिनी बंद होणं आणि मग त्यामुळे पेशंटला दम लागणं, छाती दुखणं किंवा काही पेशंटला हार्ट अटॅक येणं. मोठा पुढचा भाग असतो हृदयाची ती नस पूर्णतः बंद होऊन हार्ट अटॅक येणे. ठीक आहे, तर हार्ट अटॅक आला म्हणजे ही फार मोठी गोष्ट असते. म्हणजे तो ॲक्च्युली हृदयविकाराचा शेवटच्या टप्प्यात आलो आपण, असा त्याचा अर्थ असतो. ठीक आहे, म्हणजे कारणं कुठून सुरू झाली तर आपल्या वयाच्या 2ऱ्या वर्षापासून हे सगळं सुरू झालं आजाराचं प्रमाण. मध्ये जेव्हा हृदयाचं रक्तवाहिनी आहे 70 ते 80% जेव्हा बंद असतात तेव्हा मग आपल्याला लक्षणं येतात त्याची हृदयविकाराची आणि हार्ट अटॅक येतो आणि त्याच्यानंतर मृत्युमुखी पडतो. हे असं त्याचं एक स्पेक्ट्रम आहे. म्हणजे हळूहळू चरबी चढणे, त्याच्यानंतर एका विशिष्ट लेवलनंतर 70-80% नंतर दम लागणे, त्याच्यानंतर पेशंटला हार्ट अटॅक येणे आणि मग मृत्युमुखी पडणे. तर असा तो स्पेक्ट्रम आहे. तर आता लक्षणामध्ये जेव्हा आपण पेशंटला काही प्रमाणात ब्लॉकेजेस असतात तेव्हा मग त्याची काय लक्षणं असतात तर ती लक्षणं म्हणजे पेशंटला दम लागणे. पहिलं लक्षण काय असतं तर दम लागणे. काही पेशंटला छाती भरून येणे, एस्पेशली चालताना किंवा वर चढताना, किंवा काही पेशंटला जेवण केल्यानंतर,
काही पेशंटला घाम येतो किंवा काही पेशंटला पोट जड होतं, असे खूप काही, किंवा काही पेशंटला हात भरून येतात, गळा भरून येतो. हे असे वेगवेगळे त्याचे लक्षण आहेत. असं एक पर्टिक्युलर लक्षण नाही आहे की ज्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की हा बाबा तुला हृदयविकार आहे. हे असे वेगवेगळे लक्षणं असतात. म्हणून आपल्याला कुठलं यापैकी कुठलं जरी लक्षण आपल्याला दिसली आपल्यामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला, तर आपण त्या बाबतीत त्याचं ताबडतोब ते पिकअप करणं आणि त्या अनुषंगाने ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं हे आवश्यक आहे. खूप वेळेस असं होतं की पेशंटला आधी काहीच आजार नसतो आणि सडनली पेशंट जातो. हेही आपण खूपदा अनुभवतो. म्हणजे एखादा शेतकरी असेल जो शेतामध्ये काम करतो, एखादा कर्मचारी असेल जो ऑफिसमध्ये काम करत असतो, एखादा माणूस जो वेगवेगळ्या गवंडी असेल, बांधकाम क्षेत्रातला असेल किंवा अजून कुठला असेल, जो त्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि सडनली छाती दुखते, घाम येतो आणि एक 5 ते 10 मिनिटामध्ये त्याचा मृत्यू ओढवतो. हे सुद्धा रोगाचंच लक्षण असतं. ठीक आहे, त्या पेशंटला असे कुठले काही अलार्मिंग सायन्स किंवा ज्याला आपण सावधानतेचे काही इशारे मिळालेले असतात जे आपण निग्लेक्ट करतो, ज्याचा आपण विचार करत नाहीत, ते आपण अंगावर करतो हे सगळे विचार, आणि नंतर मग त्याच्यावर त्रास व्हायला लागतो. तर ही पण गोष्ट आपण समजून घेणं आवश्यक आहे. आता हे होण्याची जी कारणं आहेत, म्हणजे याच्यामध्ये कुठले म्हणतो आपण की रिस्क फॅक्टर, जे आता ही झाली कारणं, म्हणजे की ह्या कारणाशी संबंधित महत्त्वाची गोष्ट असते रिस्क फॅक्टर. म्हणजे कुठले रिस्क फॅक्टर असे असतात की जे आपली हृदयरोग वाढण्याची किंवा हार्ट अटॅकची रिस्क वाढवण्याची रिस्क वाढवतात. तर त्यामध्ये आपण ह्यांना 2 प्रकारे डिवाईड करतो. त्यातले पहिलं असतं मॉडिफायबल रिस्क फॅक्टर. म्हणजे काय की जे रिस्क फॅक्टर हे आपण बदलू शकतो, आणि काही असतात नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर ज्याला आपण बदलू शकत नाहीत. उदाहरणार्थ आपलं वय, आपण कुठल्या फॅमिलीला बिलॉंग करतो, आपण कुठल्या फॅमिलीमधून आलो आहोत, त्यानंतर आपली अनुवंशिकता थोडक्यात सांगायचं म्हणजे, त्यानंतर आपण कुठल्या सेक्सचे आहोत, आपण मेल आहोत, फिमेल आहोत, पुरुष आहोत की स्त्री आहोत. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपण बदलू शकत नाहीत. म्हणजे आपण कुठल्या कुळामध्ये जन्म घ्यावा, कुठल्या फॅमिलीमध्ये जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसतं. जर त्या फॅमिलीमध्ये अनुवंशिक जर रोग असेल तर तो रोग ऑटोमॅटिकली आपल्यामध्ये येणारच आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. जसं आईवडिलांची प्रॉपर्टी आपल्याला अनुवंशिकच्या अधिकाराने येते, तसंच त्याच अधिकाराने आपल्याला हृदयरोगसुद्धा येतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. दुसरं आहे वय. जसजसं आपलं वय वाढत जातं तसं ह्या हृदयरोगाचं प्रमाण पण वाढत जातं, हे आपण समजून घ्या. एस्पेशली 40 नंतर आपल्याला ह्या रोगाच्या प्रमाणामध्ये एक्सपोनेन्शियली वाढ झालेली लक्षात येईल. आणि जसजसं हे वय वाढत जातं तसतसं याचं होणारं प्रमाणही वाढत जातं. तिसरं असतं पुरुषांमध्ये. उदाहरणार्थ पुरुष आणि स्त्री. आपण जर पुरुष असू तर पुरुषांमध्ये हे काही वयाच्या 45 वर्षापर्यंत स्त्रियांपेक्षा याचं प्रमाण हे निश्चितपणे जास्त असतं. याचं कारण असं की स्त्रियांमध्ये जे काही हार्मोन्स रिलीज होतात, मेन्स्ट्रुएटिंग हार्मोन्स त्यावेळेस असणारे, ते हार्मोन्स हे कार्डिओ प्रोटेक्टिव्ह असतात, म्हणजे हृदयाला प्रोटेक्शन देणारे असतात. म्हणून जोपर्यंत स्त्रियांची रजोनिवृत्ती होत नाही 40 वर्ष, 45 वर्ष किंवा 50 वर्षापर्यंत, तोपर्यंत त्यांच्यामध्ये हृदयविकाराचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा निश्चितपणे कमी असतं. त्यामुळे हे नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर हे आपण बदलू शकत नाहीत. दुसरे जे मी सांगितलं की मॉडिफायबल रिस्क फॅक्टर जे आपण बदलू शकतो, त्यामध्ये महत्त्वाच्यामध्ये येतात पेशंटला डायबिटीस असणं, शुगर असणं, पेशंटला हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब असणं, पेशंटला काही व्यसन असणं, जसं स्मोकिंग आहे, सिगरेट, तंबाखू, दारू असे व्यसन असणं. चौथी गोष्ट, काही पेशंटला कोलेस्ट्रॉल वाढलेलं असणं. अशा पेशंटला जर कोलेस्ट्रॉल जन्मतः असेल किंवा काही खाण्यापिण्याच्या सवयीमुळे असेल, जर कोलेस्ट्रॉल वाढलेला असेल तर तो एक रिस्क फॅक्टर असतो. पाचवी गोष्ट, खाण्यापिण्याच्या सवयीमुळं आपली ओबेसिटी ज्याला म्हणतो आपण, लठ्ठपणा, तो वाढतो, तो एक मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आहे. जी आपली लाईफस्टाईल आहे, आपण खूप गडबडीत काम करतो, खूप रात्री जागतो, मोबाईलचा अतिवापर करतो, आपल्या जॉब रिलेटेड जे आपला स्ट्रेस असतो त्याचा याच्यामध्ये फॅक्टर आहे. तर हे सगळे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आहेत, आणि हे सगळे एक किंवा 2 फॅक्टर एकत्र येऊन वेगवेगळ्या प्रमाणामध्ये हृदयविकाराच्या कारणास कारणीभूत ठरतात, हे आपण समजून घेणं जरुरी आहे. म्हणजे हे आपण का एवढा विचार करतो आहे, कारण समजा तुम्हाला फक्त डायबिटीस आहे तर तुमची एक वेगळी रिस्क असते. जर तुम्हाला डायबिटीस ब्लड प्रेशर आहे तर तुमची रिस्क दुपटीपेक्षा जास्त वाढते. जर तुम्हाला डायबिटीस, ब्लड प्रेशर प्लस तुम्हाला काही ॲडिक्शन आहे तर परत तुमची रिस्क त्या प्रमाणात, त्या पटीमध्ये वाढते. हे म्हणजे जसजसा एक रिस्क फॅक्टर वाढतो तर तेवढ्या पटीत ती रिस्क वाढत नाही, तर त्याच्या जास्त पटीमध्ये ती रिस्क वाढते. म्हणजे डायबिटीस, शुगर, डायबिटीस,
ब्लड प्रेशर आणि जर ॲडिक्शन असेल, व्यसन असेल, तर तुमची रिस्क तिपटीनं वाढत नाही, ती वस्तुतः 5 ते 6 पटीने वाढते, हे 3 एकत्र असतील तर. म्हणून एक रिस्क फॅक्टरचा विचार करणं आणि तो रिस्क फॅक्टर आपलं मॉडिफायल रिस्क फॅक्टर आपल्या लाईफमधून कमी करत जाणं हे आपल्याला हे महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपण हृदयरोगाची होणारी खूप मोठी रिस्क खूप कमी प्रमाणामध्ये आणू शकतो. आता लक्षणाबद्दल मी जसं तुम्हाला सांगितलं की अगदी दम लागण्या म्हणजे अगदी कुठलीही लक्षणं नसण्यापासून, म्हणजे तुम्हाला तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असतात पण तरीसुद्धा ते हळूहळू होत असल्यामुळे तुम्हाला त्याचा कुठलाही त्रास जाणवत नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही पूर्णतः निरोगी आहात, हे आपण समजून घ्या. खूप वेळेस आपल्याला कुठल्या काही टेस्ट केल्यानंतर मग लक्षात येतं की आपल्याला तो आजार आहे. म्हणून अगदी असिम्टमॅटिक फेजपासून, ज्याला आपण आमच्या सायंटिफिक लँग्वेजमध्ये असिम्टमॅटिक फेज म्हणतो, म्हणजे तुम्हाला कुठलीही लक्षणं नसतात पण तरीसुद्धा तुम्हाला आजार असतो, ते तिथून मग तुम्हाला लक्षणं दिसणं, तिथून हार्ट अटॅक येणं आणि मग सडन कार्डियाक डेथ होणं, म्हणजे सडनली पेशंटचा जीव जाणं, ह्या सर्व स्पेक्ट्रममध्ये लक्षणं असू शकतात. आता हा जो पिरियड आहे की जेव्हा तुम्हाला कुठलीही लक्षणं नसतात, तिथून तुम्हाला जे लक्षणं असतात, हा जो पिरियड असतो हा आपण एक प्रकारे हनीमून पिरियड असं म्हणू. म्हणजे जेव्हा आजार तर असतो परंतु तुम्हाला त्रास तर नसतो, हा पिरियड फार महत्त्वाचा आहे. कारण या पिरियडमध्ये जर आपल्याला आजार आहे हे जर कळलं आणि आपण जर ट्रीटमेंट सुरू केली तर आपण पुढचे होणारे जे धोके आहेत हृदयरोगाचे, म्हणजे हार्ट अटॅक असेल, सडन कार्डियाक डेथ असेल किंवा हृदयाचं काम कमजोर होणं असेल, तर ह्या गोष्टी आपण 100% बऱ्याच प्रमाणात, 100% तर म्हणणार नाही परंतु बऱ्याच अंशी आपण ते कमी करू शकतो आणि त्या पेशंटचं आयुष्यमान आपण वाढवू शकतो. आता निदान करण्यासाठी हे एकदा जर तुम्हाला कळालं की बाबा आपल्याला ही लक्षणं आहेत आणि आता आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे, तर मग कुठल्या तपासण्या असतात, डॉक्टर काय तपासण्या करतात, आता ते डिपेंड करतं की तुम्ही कुठल्या स्टेजमध्ये आलात. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ जर तुम्हाला कुठलाही त्रास नाही, फक्त तुम्हाला रेग्युलर चेकअपसाठी आलात, तर मग डॉक्टर तुम्हाला सांगेल की बाबा तुमच्या ECG टेस्ट करायची, 2D इको म्हणून असतो, एक हृदयाची सोनोग्राफी असते, 2D इको कार्डिओग्राफी, ती टेस्ट करायची. ट्रेडमिल टेस्ट असते, ज्याच्यावर आपण पट्ट्यावर धावतो, एक 5-7 मिनटं 10 मिनटं पेशंटला चालायला पळायला लावतो आणि मग त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह येतं का ते बघतो. त्याच्यानंतर काही ब्लडच्या टेस्ट असतात, शुगरच्या टेस्ट असतील, कोलेस्ट्रॉल, लिपिड प्रोफाईल म्हणतो, कोलेस्ट्रॉलच्या टेस्ट असतात. तर ह्या रेग्युलर टेस्ट आहेत की ज्याच्यामध्ये आपण पेशंटला असलेला आजार ओळखू शकतो की म्हणजे भले पेशंटला त्रास नाही आहे परंतु परंतु त्याला आजार असू शकतो. अशा पेशंटमध्ये आपण ह्या टेस्ट करतो, ECG असेल, 2D इको असेल, ट्रेडमिल टेस्ट असेल, ह्या सर्व गोष्टी. आता काही पेशंटला असं असतं की ह्या टेस्ट निगेटिव्ह येतात काही पेशंटला आणि त्यांच्यामध्ये पण तरी त्यांना भीती असते किंवा त्यांच्यामध्ये खूप अनुवंशिकता असते, स्ट्रॉंग अनुवंशिकता असते, स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री असते की ज्याच्यामध्ये त्यांच्या आईला, वडिलाला, भावाला, बहिणीला, काकांना, मामांना तीव्र स्वरूपाचे हार्ट अटॅक आलेले असतात आणि त्यांना तो आजार त्यांच्यापर्यंत येऊ द्यायचा नसतो किंवा तो प्रोलॉंग करायचा असतो, पुढे न्यायचा असतो. मग अशामध्ये एक CT अँजिओग्राफी म्हणून एक तपासणी आहे. याच्याबद्दल तुम्ही बऱ्यापैकी वाचलेले असेल, ऐकलेलं असेल, यूट्यूबवर त्याच्या भरपूर गोष्टी अवेलेबल आहेत. तर CT अँजिओग्राफी म्हणजे काय, तर आता मी पहिल्यांदा एक ECG पासून मी सुरुवात करतो. ECGमध्ये म्हणजे काय की आपण एक पेशंटला झोपवतो, त्याला काही लीड्स लावतो आणि त्याच्या हृदयाचा एक आलेख असतो की प्रत्येक बीट पडल्यानंतर एक हृदयाचा एक आलेख असतो, तो आलेख आपण रेकॉर्ड करतो आणि त्याच्यामध्ये काही बदल आहेत का, मग त्याच्यामध्ये हृदयाचे ठोके कशा आहेत, कमी आहेत, जास्त आहेत, काही ॲबनॉर्मल ठोके पडत आहेत का, त्या ECGमध्ये काही बदल आहेत का जो पहिले नव्हते जे आता नवीन आले आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतो ECGमध्ये. इको म्हणजे हृदयाची सोनोग्राफी. मग त्या हृदयाच्या सोनोग्राफीमध्ये आपण हे बघतो की बाबा हृदयाचं मुख्यतः काम कसं आहे, हृदयाचं काम नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे, कमी झालं आहे का, हृदयाचे वॉल्व्सची म्हणजे झडपांची स्थिती कशी आहे, हृदयांमध्ये काही छिद्र आहेत का, त्यानंतर हृदयाचे स्नायू कसे आहेत, हृदयाचे स्नायू कमजोर आहेत का, हृदयामध्ये एका बाजूलाच रक्तपुरवठा कमी आहे की सगळ्याच बाजूला रक्तपुरवठा कमी आहे, हृदयाच्या बाजूला काही पाणी जमा झालं आहे का, हृदयाच्या बाजूचा आवरणाचा काही आजार आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इकोकार्डिओग्राफीमध्ये समजतात. तिसरी जी टेस्ट असते ती असते ट्रेडमिल टेस्ट. म्हणजे पेशंटला आपण पट्ट्यावर धावायला लावतो आणि एक 5 मिनटं, 7 मिनटं, 10 मिनटं जशी पेशंटची कॅपॅसिटी असेल त्यानुसार त्यावर पेशंटला पळायला लावतो आणि मग त्यामध्ये ECGमध्ये काही बदल येतात की ते बघतो. पेशंट किती वेळ चालला, किती स्पीडनं चालला, त्या पळताना त्याच्या ECGमध्ये काही बदल आले का,
पळताना त्याला काही त्रास झाला का, त्याला छाती दुखली का, त्याला जशी पूर्वी छाती दुखत होती तशी छाती TMT करताना दुखली का, तर या सगळ्या गोष्टींचा आपण त्यामध्ये विचार करतो. आणि मग ती टेस्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे की इनडिटर्मिनेट आहे, म्हणजे इनकन्क्लुझिव्ह आहे, ते निर्णय आपण मग देतो. आणि मग पुढे काही तपासण्या करायच्यात का ते आपण ठरवतो. कधी कधी पेशंटला ह्या सर्व गोष्टी करूनसुद्धा आपण एका विशिष्ट निर्णयापर्यंत पोहोचत नाहीत. मग आपण दुसऱ्या काही इन्व्हेजिव्ह टेस्ट करतो, जसं CT अँजिओग्राफी आहे. आता ही CT अँजिओग्राफी ही स्पेशली अर्बन एरियामध्ये, शहरी एरियामध्ये हे खूप कॉमन आहे. साधारण 40 नंतर बरेचसे लोक काही त्रास नसतानासुद्धा ही टेस्ट करून घेतात. याचं कारण असं की ह्या टेस्टमध्ये जशी आपण रेग्युलर अँजिओग्राफी असते तसंच हृदयाचं मुख्य रक्तवाहिन्यांमध्ये काही ब्लॉकेजेस आहेत का याचा आपल्याला अंदाजा येतो. आणि त्यामध्ये बऱ्याच अंशी आपण जे ऑक्लुझिव्ह डिसीजेस आहेत, म्हणजे हृदयांचे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा करणारे जे आजार आहेत, त्या आजाराचं निदान हे आपण त्रास नसतानासुद्धा करून घेऊ शकतो. आणि गरज पडल्यास त्याची पुढची टेस्ट म्हणजे इन्व्हेजिव्ह अँजिओग्राफी पण करू शकतो, जेणेकरून आपण मोठा हार्ट अटॅक येण्याच्या आधी ही एक प्रकारची प्रिव्हेंटिव्ह टेस्ट आहे असं तुम्ही याला समजू शकता. की मोठा हार्ट अटॅक येण्याच्या आधी आपण लवकर अँजिओग्राफी केली, त्याच्यात जर ब्लॉक असेल, तो ब्लॉक जर तीव्र स्वरूपाचा असेल, मोठा असेल, तर आपण त्याची अँजिओप्लास्टी किंवा बायपास करू शकतो आणि पुढचा मोठा धोका टाळू शकतो. तर ही त्याची निदानाची वेगवेगळी पद्धती आहे. ते डिपेंड करते की पेशंट आमच्याकडे कुठल्या स्टेजला येतो. आता हे आल्यानंतर समजा ह्या सगळ्या टेस्ट पॉझिटिव्ह आहेत, तर पुढची टेस्ट असते मग रेग्युलर अँजिओग्राफी किंवा इन्व्हेजिव्ह अँजिओग्राफी. अँजिओग्राफी हा शब्द किंवा अँजिओप्लास्टी हा शब्द हा आपण खूप फ्रिक्वेंटली ऐकलेला आहे. आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा खूप लोकांची ती टेस्ट झालेली असते, त्यामुळे आपल्याला त्याची जुजबी माहिती असते. तरीसुद्धा मी एक तुम्हाला थोडक्यात सांगतो. अँजिओग्राफी म्हणजे हृदयाच्या म्हणजे आपल्या शरीराच्या पायातून किंवा हातातून च्या रक्तवाहिनीमधून आपण जातो, हृदयाच्या रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचतो आणि तिथे जाऊन एका विशिष्ट कॅथेटरद्वारे काही कॉन्ट्रास्ट असतात, काही डाय असतात, जे औषधं असतात, तिथून आपण ते सोडतो. आणि एक एक्सरे मशीन असते, कॅथलॅबमध्ये एक एक्सरे मशीन असते, त्या मशीनवर आपण तिथे काही ब्लॉकेजेस आहेत का ते बघतो, जेणेकरून ते जे ब्लॉकेजेस तिथे त्याच्यात जर काही ब्लॉकेजेस दिसले तर मग आपल्याला पुढे कुठल्या पद्धतीची ट्रीटमेंट घ्यायची हे त्यानुसार ठरतं. ज्या पेशंटला खूप तीव्र स्वरूपाचा हार्ट अटॅक आलेला आहे अशा पेशंटमध्ये आपण प्रायमरी अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करतो. म्हणजे ज्या पेशंटला हार्ट अटॅक आलेला आहे आणि ज्याच्यामध्ये ब्लॉकेजेस आहेत, अँजिओग्राफी करून आपण ते ठरवतो की ते ब्लॉकेजेस किती आहेत आणि लगेच त्याची अँजिओप्लास्टी पण करतो. ह्याला प्रायमरी अँजिओग्राफी आणि प्रायमरी अँजिओप्लास्टी असं म्हणतात. ह्या पद्धतीमुळे आणि आता आपल्या नांदेडमध्ये सुद्धा आम्ही ही सेवा जवळपास मागच्या 7-8 वर्षापासून सुरू केलेली आहे की पेशंटला हार्ट अटॅक आला की ताबडतोब कार्डिओलॉजिस्टकडे जाणे, तिथे लगेच अँजिओग्राफी करणे आणि ब्लॉक असेल तर लगेच अँजिओप्लास्टी पण करणे, जेणेकरून हृदयाची होणारी जी हानी आहे, हृदयाचे स्नायू जे कमजोर होणार आहेत भविष्यामध्ये, ते आपण टाळू शकून पेशंटचं आयुष्यमान क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही पण आपण पेशंटचं याद्वारे वाढवू शकतो. तर ही अँजिओग्राफी असते. आता मेजॉरिटी वेळेस पहिल्यांदा ही गोष्ट पायाच्या रक्तवाहिन्यामधून होत होती, परंतु आता 90 to 95% केसेसमध्ये आम्ही हे हाताच्या रक्तवाहिन्यामधून करतो. त्यामुळे पेशंट जर अँजिओग्राफी केली तर 1-2 तासामध्ये आम्ही पेशंटला डिस्चार्ज पण करू शकतो, ज्याला आपण डे केअर अँजिओग्राफी असं म्हणतो. तर ही पण कन्सेप्ट आमच्याकडे चांगल्या प्रमाणात रुजलेली आहे आणि बऱ्याच पेशंटनी त्याचा लाभही घेतलेला आहे. आता अँजिओग्राफीमध्ये समजा जर ब्लॉकेजेस आले आणि ते ब्लॉकेजेस किंवा हार्ट अटॅकमध्ये जर अँजिओग्राफी आपण केली तेव्हा जर ब्लॉकेजेस असतील तर मग त्याची पुढची ट्रीटमेंट काय, तर त्यामध्ये 2 प्रकारचे ट्रीटमेंट आहे. एक फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंट आणि एक दुसरी नॉन फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंट किंवा इन्व्हेजिव्ह ट्रीटमेंट. तर फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंटमध्ये काय होतं की पेशंटला आपण काही गोळ्या देतो, एक इकोस्प्रिनसारख्या रक्तपातळ गोळ्याच्या गोळ्या असतात, काही चरबीच्या स्टॅटिन असतात, ज्यामध्ये चरबीच्या गोळ्या असतात की जेणेकरून चरबीचं प्रमाण ताबडतोब कमी व्हावं. रक्तवाहिन्या जे काही रक्त घट्ट झालेले पेशंट्स आहेत त्याचा रक्त पातळ करण्याच्या गोळ्या आपण देतो. अँटीप्लेटलेट म्हणतो आपण ज्याला, इकोस्प्रिन, क्लोपिडोग्रेल, ह्या अशा पद्धतीच्या गोळ्या असतात. चरबीच्या गोळ्या असतात, काही रक्त पातळ करण्याच्या गोळ्या असतात, इंजेक्शन असतात, ते आपण पेशंटला ॲडमिट झाल्यानंतर देतो की जेणेकरून ही जी रक्ताची गाठ आहे ती रक्ताची गाठ विरघळून जाईल आणि पेशंटला ताबडतोब रिलीफ मिळेल. जर पेशंटला फार मोठा हार्ट अटॅक आला असेल तर काही अजून यापेक्षाही पॉवरफुल असे रक्तपातळ करायचे इंजेक्शन असतात की ज्याची ट्रीटमेंट ही केवळ
फुल्ली इक्विप्ड ICUमध्येच होऊ शकते, जिथं तज्ज्ञ डॉक्टर असतात, जिथे त्याची पूर्ण सुविधा असते आणि त्या ठिकाणी मग ते रक्त पातळ करायचं इंजेक्शन देतात, जेणेकरून जी काही रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गाठ अडकलेली आहे तर ती त्या रक्ताची गाठ या इंजेक्शनमुळे विरघळून जाते आणि रक्तपुरवठा सुरळीत होतो. हा एक भाग झाला फार्माकोलॉजिकलचा. नॉन फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंटमध्ये जसं मी सांगितलं की याच्यामध्ये PCI किंवा अँजिओप्लास्टी आणि CABG किंवा बायपास सर्जरी ह्या अशा प्रकारचे असतात. अँजिओग्राफी केल्यानंतर पेशंटला किती ब्लॉकेजेस आहेत त्यानुसार मग त्याचा पुढचा निर्णय ठरतो. समजा पेशंटला 1 किंवा 2च ब्लॉकेजेस असतील तर मग पेशंटला आपण अँजिओप्लास्टी करू शकतो. जर तो ब्लॉक 1 किंवा 2च ठिकाणी असेल, त्या ब्लॉकची लेंथ कमी असेल आणि अँजिओप्लास्टीनं जर ते होण्यासारखे असेल तर आपण पहिला प्रेफरन्स अँजिओप्लास्टीलाच देतो, कारण त्यामध्ये चिरफाड करायची गरज नसते. ही प्रोसिजर खूप सेफ आहे आणि खूप पेशंटनी त्याचा अनुभव घेतला आहे. तसंच ह्या प्रोसिजरचा अजून एक फायदा म्हणजे पेशंट जे क्रिटिकल असतात, ज्यांना ब्लड प्रेशर ज्यांचं कमी असतं, जे पेशंट व्हेंटिलेटरवर असतात, अशा पेशंटला बायपास सर्जरीला सबजेक्ट करणं हे खूप वेळेस शक्य होत नाही किंवा ते ती एवढी मोठी सर्जरी सहन करू शकत नाहीत. मग अशा वेळेस अँजिओप्लास्टी ही त्यातल्या त्यात सेफर आणि लवकर होणारी प्रोसिजर आहे, म्हणून आपण ती प्रोसिजर त्यावेळेस प्रिफर करतो. बायपास ही सर्जरी ही अँजिओप्लास्टीपेक्षा थोडीशी मोठ्या प्रमाणात आणि थोडीशी ओपन हार्ट सर्जरी असल्यामुळं ही जास्त जिकिरीची आहे असं मानण्यात येतं. परंतु आता बायपासमध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारच्या सुविधा झालेल्या आहेत आणि अँजिओप्लास्टी किंवा बायपास या 2 गोष्टींचं जर तुम्ही हेड टू हेड कंपॅरिझन केलं आपण तर जवळपास दोघांमध्येही सारख्याच पद्धतीची रिस्क आहे. जर पेशंट स्टेबल असेल तर. पेशंट जर अनस्टेबल असेल, पेशंट जर अस्थिर असेल, पेशंटची तब्येत नाजूक असेल तर आपण डेफिनेटली अँजिओप्लास्टीला वेटेज देतो. पण पेशंटची तब्येत जर स्थिर असेल आणि तो जर बायपासचा कॅन्डिडेट असेल तर निश्चितपणे बायपास सर्जरी ही खूप लाभदायक असते. एस्पेशली अशा पेशंटमध्ये की ज्या पेशंटमध्ये हे आजार पुन्हा होऊ शकतो. डायबिटीस असेल किंवा खूप रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस असेल किंवा हृदयाचं काम कमी असेल तर अशा पेशंटमध्ये बायपासचा हा फायदा हा अँजिओप्लास्टीपेक्षा हा थोड्या प्रमाणात जास्तच होतो. आता आपण हे थोडक्यात बघितलं की हृदयविकार म्हणजे अगदी असिम्प्टमॅटिक फेजपासून म्हणजे काही त्रास नसतानापासून ते पेशंटचा मृत्यू होईपर्यंत यामध्ये काय काय असतं की त्याची काय कारणं आहेत, काय त्याची लक्षणं असतात, त्याचे निदान कसं होतं, त्याच्यानंतर त्याचे काय काय मोडॅलिटीज आहेत, त्याच्या इन्व्हेस्टिगेशन कशी करतो आपण, कशा वेगवेगळ्या चाचण्या करतो, त्याची पुढची ट्रीटमेंट जी आहे अँजिओप्लास्टी असेल किंवा बायपास असेल ती करतो. आता त्याच्यानंतर परत आपण शेवटी येतो की बाबा आता ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला की याचा काय खर्च आहे तर हा खर्च खूप जास्त प्रमाणात असतो. म्हणजे जर अँजिओप्लास्टीचा विचार केला, एमर्जन्सी अँजिओप्लास्टीचा विचार केला तर अगदी 1.5 लाख 2 लाख एवढा खर्च येतो. जर आपण बायपासचा विचार केला तरी साधारण तेवढाच प्रमाणात खर्च येतो. आणि ह्या गोष्टी ज्या गोष्टी ह्या डेफिनेटली आपण टाळू शकतो. म्हणजे हा जो खर्च आहे हा खर्च आपण निश्चितपणे दुसऱ्या कुठल्या चांगल्या कारणासाठी युटिलाइज करू शकतो. आपल्याच देशाचा जर विचार केला तर आपल्या देशामध्ये हा आपला विकसनशील देश आहे. अशा देशामध्ये जर एका आजारावर एका व्यक्तीसाठी जर आपण इतका खर्च करू लागलो तर आपल्या GDPचा फार मोठा भाग, आपल्या सकल उत्पन्नाचा खूप मोठा भाग ह्यासाठी खर्च होईल आणि ज्या ठिकाणी तो खर्च व्हायला पाहिजे आयडियली तो त्या ठिकाणी होणार नाही. म्हणून आपल्याला जेवढं होईल तर याच्या प्रतिबंधावर फोकस करायला पाहिजे आपण की जितकं हा आजार आपल्याला कसा टाळता येईल होण्याच्या आधीच. एस्पेशली आपल्यासारख्या देशामध्ये जिथं तरुण लोकांचं प्रमाण खूप आहे आणि आम्ही हे बघतोय की मागच्या 4-5 वर्षामध्ये जे आमचा स्टॅटिस्टिक्स आहे त्याच्यामध्ये आम्ही असं बघतो की ह्याच वयातले म्हणजे साधारण 25 ते 45-50 हा जो ग्रुप आहे, जो फुल्ली फंक्शनल ग्रुप आहे, जे आपल्या देशाचे आधारस्तंभ आहेत, जे काम करतात, पैसे मिळवतात, त्याच ग्रुपमध्ये हा आजार खूप जास्त म्हणजे खूप प्रमाणामध्ये आढळलेला आपल्याला जाणवतो. मग आता ह्या आजाराला जर ह्या ग्रुपमधून जर आपल्याला टाळायचं असेल तर त्याचे काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत, तर ते उपाय आपल्याला स्वीकारावे लागतील आणि त्याचं आत्तापासून आपल्या घरापासूनच त्याची सुरुवात करावी लागेल. तर आता याचे प्रतिबंध हे कुठल्या प्रकारचे प्रतिबंध असतात, हे वेगवेगळ्या लेवलवर प्रतिबंध आहेत. म्हणजे डाएट असेल, म्हणजे काय खायचं प्यायचं, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी. दुसरं आपल्या व्यसनाच्या सवयी. तिसरं एक्झरसाईज आणि बाकीच्या गोष्टी त्या तत्सम एक्झरसाईज आणि तत्सम गोष्टी. चौथं योगा ज्याला आपण म्हणतो की योगा करणं आणि ह्यावर मात करणं.
तर आता आपण एक एक टप्प्याचा विचार करूत. जर आपण डाएटचा विचार केला, म्हणजे आता आपली जर खाण्यापिण्याच्या सवयी जर बघितल्या, एक तुम्ही 10, 15, 20 वर्षापूर्वीची आपली खाण्याची सवयी बघा आणि आजच्या आपल्या खाण्याच्या सवयी बघा, किंवा आपल्या मुलांच्या खाण्याच्या सवयी बघा. आपण लहान असताना किंवा आपले आईवडील लहान असताना जे खाणं पिणं होतं, की बाबा साधं जे वरण भात भाजी पोळी खाणं, हिरव्या पालेभाज्या खाणं किंवा सॅलड्स खाणं, जसं कोशिंबीर आहे, टमाटे आहे, मेथी आहे, तर ह्यावर आपला भर असायचा त्यावेळेस. चटणी आहेत काही प्रकारच्या, जवसाची चटणी आहे किंवा आहे. तर हे अशा प्रकारचं हे जे हेल्दी फूड होतं हे आता आपलं हळूहळू कमी होत चाललेलं आहे. आणि ह्याची जागा थोडी मसालेदार, तेलकट, तूपकट, बऱ्याच प्रमाणामध्ये आपलं नॉन व्हेजिटेरियनचं पण प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं आहे. आणि अर्थात ह्या नॉनव्हेजला यामध्ये टार्गेट करण्याचा किंवा त्याला कमी लेखण्याचा बिलकुल उद्देश नाही आहे. परंतु काही प्रकारचे नॉनव्हेज जे असतात, जसं मटण आहे किंवा काही विशिष्ट प्रकारचे नॉनव्हेज असतात ज्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं, तर हे सर्व खाण्याच्या सवयी हे आपल्या इनडायरेक्टली आपलं शरीरातलं चरबीचं मेदाचं प्रमाण वाढवायला मदत करतात आणि ह्या रोगाला वाढवायला मदत करतात. त्यामुळे त्या ठिकाणापासून आपल्याला ह्याची सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे कसं करायला पाहिजे की आपलं हे अन्न हे तीन ठिकाणी विभागलं गेलं पाहिजे. जसं पहिल्यांदा जो ब्रेकफास्ट असतो आपला, तर ब्रेकफास्टमध्ये आपलं मॅक्झिमम फूड हे ब्रेकफास्टला असलं पाहिजे. लंचला म्हणजे दुपारच्या वेळेस हे मीडियम असलं पाहिजे आणि डिनरला हे आपलं खाणं हे कमीत कमी असलं पाहिजे. जे काही हाय कॅलरी फूड्स आहेत ते आपण सकाळच्या वेळेस आणि काही प्रमाणात दुपारच्या वेळेस करायला पाहिजेत. संध्याकाळी एकदम कमी कॅलरी असलेले फूड घ्यायला पाहिजेत. सकाळच्या वेळी नाश्त्यामध्ये जे काय आपण नाश्ता करतो तो पोळी भाजी असेल किंवा काही दुसऱ्या प्रकारचे पदार्थ असतील, त्याच्यासोबत फळावळ, सॅलाड्स हे सुद्धा खायला पाहिजे. हिरव्या पालेभाज्या खायला पाहिजे. भरपूर पाणी आपण त्यासोबत प्यायला पाहिजे. दुपारीसुद्धा जे आपण जेवण करू त्यामध्ये सगळ्या चांगल्या प्रकारच्या भाज्या, वरण ज्यामध्ये प्रोटीन्स असतं असं वरण, भाताचं प्रमाण, पोळीचं प्रमाण किंवा भाकरीचं प्रमाण, जे आपल्या कस्टम आपण जे काही आपण खाणं खातो आपल्या सवयीनुसार ते प्रमाण, हे सगळं पूर्ण अन्न ज्याला आपण म्हणतो ते सगळं त्यामध्ये असलं पाहिजे. व्हिटॅमिन्स, मिनरल्सचा पण त्याच्यामध्ये समावेश असला पाहिजे. आपल्या फूड्समध्ये स्पेशली फळांमध्ये आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये आणि काही विशिष्ट प्रकारच्या विटॅमिन्समध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असतात की ज्या आपल्याला हार्ट अटॅकपासून वाचवायला मदत करतात. त्यामुळे ह्या प्रकारचं अन्न, हेल्दी अन्न खाणं हे त्यासाठीच आपल्याला आवश्यक आहे. जर नॉनव्हेजचा आपण जर विचार केला तर त्यामध्ये चिकन हा जो प्रकार आहे हा प्रिफरेबल आहे. मटण किंवा दुसऱ्या प्रकारचे जे आहे ते तेवढे प्रिफरेबल नाही आहेत, कारण चिकनमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त आणि त्यातल्या त्यात फॅट्सचं प्रमाण कमी असतं. जर तुम्ही मटण आणि बाकीच्या प्राण्यांचा याचा विचार केला तर त्यामध्ये प्रोटीन्सचं प्रमाण कमी, परंतु फॅट्सचं प्रमाण, एस्पेशली सॅच्युरेटेड फॅट्स जे असतात, जे आपण फार हानिकारक असतात आपल्या शरीराला, सॅच्युरेटेड फॅट, तर ते फॅट्स त्यामध्ये जास्त असल्यामुळं ते आपण शक्यतो टाळण्याचाच प्रयत्न करावा. ह्याच्या पुढची स्टेप असते, आता काही विशिष्ट प्रकारचे डाएट असतात. जसे काही पेशंटला शुगर असते, काहींना ब्लड प्रेशर असतं, हायपरटेन्शन असतं, काही पेशंटला चरबी वाढलेली असते, काही लठ्ठ असतात. मग ह्यांच्यामध्ये अजून वेगळ्या प्रकारचे अन्न असतात की ज्यांनी जास्त गोड खाऊ नये, तुपाचे पदार्थ खाऊ नयेत, पापड, लोणचं हे प्रकार खाऊ नयेत, गोड तळलेले पदार्थ खाऊ नयेत, शक्यतो बाहेरचे कुठले जे काही पदार्थ असतील, कुठलेही असतील बाहेरचे, ते शक्यतो खाऊ नयेत. हॉटेलचं अन्न जितकं होईल तितकं टाळण्याचा प्रयत्न करायचा. नॉनव्हेजसुद्धा बाहेरचं टाळायचाच प्रयत्न करायचा. जे काही आपण शिजवू ते आपण आपल्यासमोर, आता या करोनाच्या काळामध्ये तर ते फारच म्हणजे कॉमन झालेलं आहे आणि एक प्रकारे ते आपल्याला ती आपल्याला सीख मिळालेली आहे की बाबा बाहेरचं अन्न आपण जितकं होईल तितकं टाळायचं, जे होईल ते घरीच चांगले शिजवूनच खायचं, जेणेकरून म्हणजे करोनापासून तर आपण फ्री राहतोच, परंतु ह्या दुर्धर आजारापासून सुद्धा आपण स्वतःला वाचवू शकू. त्यामुळं हे डाएटबद्दल आपण समजून घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप असते डी म्हणजे व्यसनमुक्ती. आता आपल्याला माहिती आहे की आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना तंबाखूचं व्यसन असतं, खूप लोकांना तंबाखूचं व्यसन असतं, खूप लोकांना अल्कोहोलचं व्यसन असतं, बऱ्याच लोकांना स्मोकिंग, बीडी पिणं किंवा सिगरेट पिणं ह्याचं व्यसन असतं, काही लोकांना अजून वेगळ्या प्रकारचे काही व्यसन असतात. तर ह्या सर्वांचा जर आपण प्रकार केला, एस्पेशली कोकेन वगैरे सारखे जे आजार आहेत, जे काही ड्रग्ज आहेत, तर हे आपल्या हृदयाच्यासाठी खूप हानिकारक आहेत. याचा दुष्परिणाम असा होतो की आपल्या हृदयाचे ठोके वाढतात, आपला ब्लड प्रेशर वाढतो,
ब्लड प्रेशर वाढल्यामुळे हृदयामध्ये जे रक्त आपलं जे नॉर्मल घट्टपणा असतो रक्ताचा तो वाढून ते जास्त घट्ट होतं आणि हे घट्ट झालेलं रक्त मग हार्ट अटॅकला आमंत्रण देतं किंवा वेगवेगळ्या प्रकारची चरबी वाढून खूप क्रिटिकल प्रकारचे हृदयरोगाला आमंत्रण देतं, जेणेकरून पेशंटला असंही होतं खूप वेळेस की आपल्याला ट्रीटमेंट द्यायचीसुद्धा चान्स मिळत नाही. अचानक पेशंटची तब्येत खराब होते, पेशंटची डेथ होते. तर त्यामुळे डी ॲडिक्शन हा प्रोग्रामसुद्धा आता हा एक ॲक्च्युली वेगळा प्रोग्राम आहे डी ॲडिक्शन, की त्यासाठी काय करायला पाहिजे. तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या टॅबलेट्स असतात, त्याच्यासाठी वेगळी डॉक्टर्स असतात, त्याची एक वेगळी टीम असते. तर जर आपल्याला अशा प्रकारचं किंवा आपल्या आजूबाजूला कोणाला असा आजार असेल तर कृपया त्या डी ॲडिक्शन सेंटरमध्ये जाऊन ह्यापासून स्वतःला मुक्त करा. नाहीतर आपण नेहमीसाठीच या हृदयरोगाचे शिकारी राहूत. त्यामुळे त्या बाबतीत त्यालासुद्धा तितकंच महत्त्व आहे. तिसरी गोष्ट असते एक्झरसाईज, म्हणजे ज्याला आपण डे टू डे आपलं जे चालणं आहे, किंवा काही लोक जिम करतात किंवा काही लोक जॉगिंग करतात, काही लोक सिम्पली ब्रिस्क वॉक करतात, म्हणजे फक्त चालतात. तुम्हाला जे काही शक्य आहे, तुम्हाला जे काही जे काही तुम्ही प्रामाणिकपणे आणि रेग्युलरली करू शकाल अशी कुठलीही गोष्ट आपण करायला हरकत नाही. जर तुम्हाला वेळ असेल, तुम्ही बऱ्यापैकी तुमचा शेड्यूल बिझी असेल, तर तुम्ही मग सिम्पल वॉक करायला हरकत नाही, की रोज एक अर्धा तास आठवड्यातले 5 दिवस कमीत कमी आपण चाललं पाहिजे. हे आपण समजून घ्यायला पाहिजे की ब्रिस्क वॉक, साधं स्लो नाही चालायचं, फास्ट चालायचं, एक 5 मिनटं, एक अर्धा तास तरी, जेणेकरून आपल्याला पूर्ण घाम आला पाहिजे, आपले कपडे भिजले पाहिजे, असा घाम आला पाहिजे, असं आपण रोज चाललं पाहिजे. तेवढं जरी आपण केलं 5 दिवस आठवड्यातले, तरी तो एक खूप चांगला हेल्दी व्यायाम आहे. आणि वेगवेगळ्या स्टडीजमधून असं दाखवण्यात आलेलं आहे, एवढं जरी आपण केलं तरी त्याचा जो बेनिफिट आहे, त्याचा जो फायदा आहे, हा जिममध्ये काम करणाऱ्या, जिममध्ये खूप स्ट्रॉंग एक्झरसाईज करणाऱ्या लोकांइतकाच तो फायदा आहे. त्यामुळे त्याला कमीपणा मानण्याचं कारण नाही. जर आपण जिममध्ये जात असू तर पण जिममध्ये जरी गेलं तरी मग आपल्याकडून ते सिन्सिअरली फॉलो व्हायला पाहिजे, ते आपण रेग्युलरली जायला पाहिजे. कमी कमी आठवड्यातले ऑल्टरनेट डे तरी जिम जायला पाहिजे. तिथे जाऊन तिथले ऑल्टरनेट डे कार्डिओ आणि जिम असं पण संतुलन राखायला पाहिजे. ते शक्य नसेल तर आपण घरीच सायकलिंग करू शकतो, घरीच TMTची मशीन आणू शकतो, रोज TMT करू शकतो. हे सगळे गोष्टी ह्याच्यासाठी की जेणेकरून ह्याच्यामध्ये रेग्युलरिटी यायला पाहिजे, हे नियमितता यायला पाहिजे. ह्याच्यासाठी जे आपल्याला सोपं पडेल ते गोष्ट आपण करावी. ह्याच्यासोबत अजून ॲडिशनल गोष्ट ज्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो ती म्हणजे योगा जे आपण मागच्या 4-5 वर्षापासून आपण इंटरनॅशनल योगा डे पण साजरा करतो. तर त्याचा आपल्याला पण हे एक दिवस करून होण्यासारखं नाही. आपण रोज काही वेळासाठी 10 मिनटं, 15 मिनटं, अर्धा तास आपल्या वेळेप्रमाणे, आपल्या सोयीप्रमाणे जसं होईल तसं रोज एक 5-10-15 मिनटं योगा करायला पाहिजे. ज्याचं कारण जर आपण आपली लाईफस्टाईल जर बघितली तर आता ही खूप तणावपूर्ण झालेली आहे. आपला जॉब तणावपूर्ण आहे, आपल्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. त्या अपेक्षाची पूर्ती होण्यासाठी आपल्याला जास्त मेहनत करावी लागते, जास्त चॅलेंजेस ॲक्सेप्ट करावे लागतात. आणि ते जर आपण फुलफिल नाही करू शकलो तर आपल्याला इनडायरेक्टली त्याचा स्ट्रेस येतो. किंवा जे काही जॉब आपल्याला दिलेले जातात, जे काही टास्क दिले जातात ते टास्क आपण करू की नाही, याचं एक जे काही टार्गेट दिले जातात ते आपण करू की नाही, ह्याचंही आपल्याला एक टेन्शन येतं. त्याचाही इनडायरेक्ट स्ट्रेस आपल्यावर येतो. ह्याचाच परिणाम आपल्या झोपेवर पण झालेला आहे. आपण पुरेशी झोप घेत नाहीत, आपण खूप लेट झोपतो किंवा लेट उठतो, किंवा जितकं एक 6, 7, 8 तास जे आपण झोपायला पाहिजे तेवढी पुरेशी झोप घेत नाही, आपण 3 तास 4 तासच झोपतो. तर ही सर्व जी आपली लाईफस्टाईल आहे ही आपण ह्या सगळ्या लेवलवर बदलायला पाहिजे. मग अगदी डाएटपासून सुरू करून, झोपेपासून सुरू करून ते योगापर्यंत आपण येऊन थांबलं पाहिजे. म्हणजे ज्या लेवलला आपल्या चुका झालेल्या आहेत त्या प्रत्येक लेवलला आपण ही चूक आपण रिव्हर्ट जाऊन करायला पाहिजे, म्हणजे सुधारायला पाहिजे. आणि ज्यांना सुदैवाने हा रोग झालेला नाही आहे त्यांनी तितकंच सजग राहून ह्या गोष्टी आपल्याला होणार नाहीत ह्याबाबत काळजी घेऊन हीच लाईफस्टाईल जी एखाद्या पेशंटला हार्ट अटॅक आलेला आहे त्या पेशंटलाची जी लाईफस्टाईल असते तीच लाईफस्टाईल आपण सर्व निरोगी लोकांनीसुद्धा फॉलो केली पाहिजे, जेणेकरून आपण हा रोग टाळू शकू. आणि हा रोग बिलकुल टाळण्यासारखा आहे, कमीत कमी पुढे ढकलण्यासारखा तर नक्कीच आहे. अगदी 30मध्ये, 40मध्ये, 50मध्ये जर आपल्याला हा रोग आला तर त्याचा होणारं आपलं आर्थिक नुकसान, आपलं वैयक्तिक नुकसान, कुटुंबाचं नुकसान, देशाचं नुकसान, या सगळ्यांचा विचार करता प्रतिबंध हाच त्यावर एक
मुख्य उपाय आहे. आणि मला असं वाटतं की आपण याबाबत बऱ्यापैकी विस्तृत चर्चा केली आहे. मला 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 खात्री आहे की तुम्हाला जे मी काही सांगितलं त्यातलं बऱ्याचशा गोष्टी ह्या कळालेल्या असतीलच. हा व्हिडिओ तुम्ही रिपीटेडली बघा. एका याच्यात हे कदाचित कळणार नाही. हा व्हिडिओ रिपीटेडली ऐका, बघा. हा व्हिडिओ अनेक ठिकाणी तुम्हाला जिथं पॉसिबल आहे त्या ठिकाणी तुमच्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. आपल्या सगळ्यांना ह्या मेसेजची, या स्ट्रॉंग मेसेजची खूप गरज आहे. आणि सगळ्यांनी एक प्रकारे जसं सध्या कोविडचं युद्ध चालू आहे, पण कोविडचं युद्ध हे आत्ता सुरू झालं आहे. पण आपलं ह्या रोगाबद्दलचं जे युद्ध आहे हे अनेक वर्षांपासूनचं आहे. आणि कोविडचं युद्ध कदाचित पुढच्या 1-2 वर्षामध्ये संपून जाईल, परंतु ह्या रोगाविरुद्धचा लढा हा आपला वर्षानुवर्ष द्यायचा आहे. तो एका पिढीचा लढा नाही, हा अनेक पिढ्यांचा लढा आहे. त्यामुळे आत्तापासून आपण ती सुरुवात मी माझ्यापासून सुरुवात करतो आहे. तुम्ही ती तुमच्यापासून करा, तुमच्या कुटुंबांपासून करा, तुमच्या नातेवाईकांपासून करा. आणि ही जी वेव आहे, वेव ऑफ एज्युकेशन, ही आपल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू द्या, जेणेकरून ॲटलिस्ट इथले 50% लोकांपर्यंत जरी हे पोहोचलं तरी मी समजेन की माझ्या ह्या उपक्रमाचा उद्देश सफल झाला. ठीक आहे. आमचं हे कार्य ॲज अ कार्डिओलॉजिस्ट म्हणून माझं असेल किंवा माझ्या कलिगचं जे काही दुसरे कलिग्स आहे या हॉस्पिटलचे, लाईफ केअर हॉस्पिटलचे, हे आमचं कार्य हे चालूच राहणार आहे. कृपया तुम्ही या आमच्या लिंकशी संबंधित राहा आणि वेगवेगळ्या निमित्ताने, वेगवेगळ्या अनुषंगाने, वेगवेगळ्या प्रकारच्या दिवसांनी आम्ही तुमच्याशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करूतच. आज हृदयरोग आहे, नंतर अजून काही दिवसांनी वेगवेगळ्या रोगांशी, वेगवेगळ्या सिस्टीमच्या संबंधित रोगांशी आम्ही असं जनजागरण करतच राहू आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. तुम्ही हे माझं म्हणणं शांतपणे ऐकलत आणि ह्या माझ्या उपक्रमाचा एक भाग झालात, याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. आणि आम्ही आमचंच हे कार्य असंच चालू ठेवू अशी तुम्हाला ग्वाही देऊन माझं भाषण संपवतो. धन्यवाद. थँक्यू.